सुपरफास्ट न्यूज, आवाज जनसामान्यांचा. त्या विधानाचे आर्नीत पडसाद. समस्त मुस्लिम समाज बांधवांचे आर्नी पोलीस स्टेशनला निवेदन. अल्पवेळेत एनकेन प्रकारे प्रसिद्ध होण्यासाठी सध्या सोशल मीडिया आणि प्रसार माध्यमावर विकृत लोकांनी उच्छाद मांडला आहे. त्या विकृतांपैकी एक नाजिया खान हिने इस्लामचे प्रेषित पैगंबर साहेब यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले, ज्यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण भारतामध्ये तिच्या विरोधात FIR झालेल्या आहेत. सतत वादग्रस्त वक्तव्य करणारी ही महिला दोन समाजात तेढ निर्माण करून पाहत आहे, ज्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. संबंधित विकृती विरुद्ध शासनाने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तिला तात्काळ अटक करावी. कोणत्याही धर्माच्या महापुरुषांबद्दल अपमानकारक भाषा वापरणाऱ्या दोषीला कडक शासन व्हावे, अशा आशयाचे निवेदन यावेळी समस्त मुस्लिम बांधवांच्या वतीने देण्यात आले. या निवेदनाची विशेष बाब म्हणजे मुस्लिम महिलांचाही त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. या निवेदनावर 103 मुस्लिम महिलांच्या स्वाक्षऱ्या घेऊन ते प्रशासनाकडे सादर करण्यात आले. महिलांनीही इस्लाम धर्मीयांच्या श्रद्धास्थानांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी शेकडो मुस्लिम समाज बांधव आणि आर्नी पोलीस ठाण्यात एकत्रितपणे उपस्थित राहून शांततापूर्ण व कायदेशीर मार्गाने आपले निवेदन प्रशासनाकडे सादर केले. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील प्रतिनिधींचाही यामध्ये उत्स्फूर्त सहभाग होता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक साजिद बेग, अशफाक शेख, काँग्रेसचे नगरसेवक सय्यद रियाज, MIM तालुका अध्यक्ष अली खान, उपाध्यक्ष सुफी रिजवान, गजनवी शेख, शेख जुनेद ॲड नईम सय्यद, आसिफ चव्हाण, आमीन खान, अल्ताफ कुरेशी, इसरार कुरेशी, सोहेल चव्हाण, मतीन खान, शेख अरबाज, शाहरुखभाई, फारुख शेख, अनंत शेख आणि मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव उपस्थित होते. महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी नितीन कुरमेलकर, आर्नी.